तर मित्रांनो, मी महादेव डोळे, जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार, आपलं सर्वांचं परफेक्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये भारत शासन अधिनियम 1935चा बघणार आहोत। कायदा समजून घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे, कारण याच कायद्याच्या आधारावर आजची राज्यघटनासुद्धा याच कायद्यातील काही तरतुदींचा राज्यघटनेतसुद्धा स्वीकार केलेला आहे आणि हा कायदा जो आहे तो आजच्या राज्यघटनेचा एक आधार आहे। तर बघा, भारत शासन अधिनियम 1935 हा कायदा बघणार आहोत। तर हा कायदा बघताना बघा, या कायद्याची पार्श्वभूमी काय होती, तर बघा, जो हिंदी लोकांमध्ये काय होतं, ब्रिटिश शासनाविषयी असंतोष होता पहिली गोष्ट। कारण ब्रिटिशांचे कायदे, त्यांची व्यवस्था यामुळं काय होतं, भारतीय जनतेच्या दारिद्र्यामध्ये वाढ झालेली होती, म्हणजे आर्थिक विषमतासुद्धा होती। त्यामुळे हिंदी लोकांमध्ये काय होता, असंतोष होता। त्यानंतर राष्ट्रीय सभा जी आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस, तिनं काय केलेलं होतं, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणीसुद्धा करायची। त्यानंतर बघा, गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहांची तीव्रतासुद्धा वाढली होती। म्हणजे गांधीजींचा ज्यावेळेसपासून प्रवेश झाला त्यावेळेसपासून काय झालेलं होतं, सत्याग्रहाची तीव्रता जास्त वाढत होती। त्यानंतर बघा, आता 1909चा कायदा आला होता, त्यामध्ये काही सुधारणा दिल्या होत्या, त्याच्या आधीच्या कायद्यांमध्ये सुद्धा काही सुधारणा दिल्या। त्यानंतर 1919चा मॉन्टफोर्ड ॲक्ट आला, त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या। आता या कायद्यातील सुधारणानंतर अजून एक सुधारणांचा हप्ता देणं सुद्धा काय होतं, गरजेचं होतं, म्हणून हा भारत शासन अधिनियम पारित करण्यात आला। आता हा भारत शासन अधिनियम जो पारित करण्यात आला, तर हा कशाच्या आधारावर पारित करण्यात आलेला होता, तर बघा, याआधी काय झालेलं होतं, 3 गोलमेज परिषदा झालेल्या होत्या आणि त्यांच्या घटनेविषयी त्यामध्ये चर्चा करण्यात आली होती। त्यानंतर गोलमेज परिषदा, जातीय निवाडा, श्वेतपत्रिका या आधारावर हा कायदा बनवलेला होता। आणि बघा, ही जी श्वेतपत्रिका, जातीय निवाडा हे जे तर या गोष्टीमध्ये ब्रिटिशांनी फुटीरतावादास वाव दिली, म्हणजे जेणेकरून भारतीय जनतेमध्ये पूर्वीपासून चालत आलेलं फुटीरतेचं धोरण यामध्ये सुद्धा होतं। बघा, आता या कायद्याची राजकीय संरचना कशी होती, तर राजकीय संरचना पाहू आपण। तर प्रांतिक स्वायत्ता केंद्रात, बघा, प्रांतिक स्वायत्ता म्हणजेच आता या कायद्यानुसार काय होतं, प्रांतांना स्वायत्ता प्रदान करण्यात आली होती। त्यानंतर केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धतीचा अवलंब केलेला होता। आता केंद्रात द्विदल राज्य पद्धतीचा स्वीकार केलेला होता। त्यानंतर भारत मंत्रीचा अधिकार जो आहे तो संकोचित केला होता, म्हणजे भारत मंत्र्याचे अधिकार जे ते काय केलेले, कमी केलेले होते, परंतु निर्णायक सत्ता कायम। परंतु भारत मंत्र्याची जी निर्णायक सत्ता होती ती मात्र अजूनही कायम ठेवण्यात आली होती। त्यानंतर भारत मंडळ बरखास्त झालेलं होतं। आता त्याऐवजी कोणतं मंडळ होतं, एक सल्लागारी मंडळ निर्माण करण्यात आलं होतं आणि या सल्लागारी मंडळामध्ये किती सदस्य होते, 3 ते 6 सदस्य होते। आणि या सदस्यांचा पगार जो आहे तो इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जायचा, असं ठरवण्यात आलं। त्यानंतर बघा, हे सल्लागार मंडळ जे, त्या सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे किंवा न घेणे हे भारत मंत्र्याच्या मनावर अवलंबून होतं, म्हणजे तो सल्ला घेणं हे सक्तीचं नव्हतं। त्यानंतर भारतीय संघराज्याची अवस्था कशी होती, तर संस्थाने भारतीय संघराज्य कसं बनणार होतं, बघा, संस्थाने अधिक ब्रिटिश भारत या दोन्हींचं मिळून काय बनणार होतं, भारतीय संघराज्य बनणार होतं। परंतु संस्थानिकांनी काय केलेलं आहे, असहकार केलेला आहे, म्हणजे संस्थानांनी संघामध्ये सामील होण्यास सरळ नकार दिला होता, कारण त्यांचे जे विशेष अधिकार होते ते यामुळं काय होणार होते, डावलले जाणार होते। त्यानंतर बघा, ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला। त्यानंतर सिंध व ओरिसा हे 2 प्रांत निर्माण करण्यात आलेले होते। त्यानंतर दीव, दमण हे प्रांतसुद्धा म्हणजे एकमेकापासून वेगळे केलेले होते, ते सुद्धा त्याच्यामध्येच आहे। आता बघा, याच कायद्यानुसार विषयांची विभागणी कशी केली होती, तर विषयांची विभागणी करताना 3 गट केले होते आणि हे जे 3 गट होते ते कोणते होते, एक होता मध्यवर्ती सरकार म्हणजे संघसूची, आणि संघसूची म्हणजे काय, केंद्रसूची। केंद्रसूचीमध्ये विषयांची संख्या किती होती, 59 होती। बघा, आज सुद्धा आपली भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रसूची
म्हणजे संघसूची, राज्यसूची आणि समावर्ती सूची अशा 3 सूच्या दिलेल्या आहेत. परंतु आता मात्र त्या सूचीमधले जे विषय ते वेगळे आहेत. परंतु त्यावेळेस जे विषय होते ते हे असे होते, म्हणजे संघ सूचीमध्ये 59 विषय होते. त्यानंतर प्रांतीय सरकारची राज्यसूची होती, त्याच्यामध्ये 54 विषय होते. त्यानंतर संयुक्त अधिकारासाठी समावर्ती सूची होती, त्यामध्ये 36 विषय होते. तर बघा, त्यानंतर आता ही मध्यवर्ती सरकार जे आहे, तर ते मध्यवर्ती सरकार काय कोणकोणते विभाग होते? संरक्षण, परराष्ट्र, जकात, चलन, रेल्वे, पोस्ट हे जे महत्त्वाचे विषय होते आणि देशाशी निगडीत असणारे विषय जे होते ते मध्यवर्ती सरकारकडे किंवा संघसूचीत टाकण्यात आलेले होते. त्यानंतर प्रांतीय सरकार म्हणजेच राज्यसूची, यात 54 विषय असून कोणकोणते विषय होते? जमीन महसूल, शिक्षण, सुरक्षा आणि स्थानिक स्वराज्य शासन हे प्रांतीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय प्रांतीय सरकारमध्ये प्रांतीय सूचीमध्ये म्हणजेच राज्यसूचीमध्ये टाकलेले होते. त्यानंतर बघा, संयुक्त अधिकार असलेली समावर्ती सूची, यामध्ये 36 विषय होते आणि यामधील विषय कोणत्या पद्धतीचे होते? पटबंधारे, वीज पुरवठा, मजूर, म्हणजे एक कमी महत्त्वाचे विषय जे ते काय समावर्ती सूचीमध्ये किंवा संयुक्त अधिकारामध्ये म्हणजे संयुक्त अधिकार असणाऱ्या सूचीमध्ये टाकण्यात आले होते. आता मध्यवर्ती सरकार बघू आपण. मध्यवर्ती सरकार कसं होतं? तर द्विगुई होतं. मध्यवर्ती सरकार कसं होतं? द्विगुई. त्यातलं पहिलं सभागृह कोणतं होतं? राज्यसभा. राज्यसभेला काय म्हणतात? काउन्सिल ऑफ स्टेट्स. आणि हे जे राज्यसभा होती ती वरिष्ठ सभा होती, वरिष्ठ गृह होतं. त्यानंतर दुसरं जे सभागृह होतं ते कोणतं होतं? संघ राज्य परिषद, याला म्हणतात फेडरल असेंब्ली. म्हणजे हे 2 सभागृह काय होते? द्विगुई. मध्यवर्ती सरकारचे 2 सभागृह असून ते द्विगुई होतं. त्यानंतर बघा, हे राज्यसभा जे म्हणजेच काउन्सिल ऑफ स्टेट्स हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवड होत होती. म्हणजे याच्यामधले जे सदस्य आहे त्यांची निवड कशी होती? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडसुद्धा होत होती. आणि ते कोणत्या मतदारसंघातून होत होते? तर वर्गीय व खास मतदारसंघ, म्हणजे या 2 मतदारसंघातून या सभागृहामध्ये सदस्य निवडले जायचे. त्यानंतर बघा, संघ राज्य परिषद जी आहे त्या संघ राज्य परिषदेलाच फेडरल असेंब्ली असं सुद्धा म्हणतात. आणि हे जे होतं ते कनिष्ठ सभागृह होतं. आणि याची जी निवड पद्धती होती सदस्यांची ती अप्रत्यक्ष निवड होती आणि याला अधिकारसुद्धा जास्तचे दिलेले होते. म्हणजेच फेडरल काउन्सिल ऑफ स्टेट्सच्या तुलनेत फेडरल असेंब्लीला जास्त अधिकार देण्यात आलेले होते. त्यानंतर बघा, हे मध्यवर्ती सरकारमध्ये संस्थाने व ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी, त्यानंतर अल्पसंख्याक प्रतिनिधी, या म्हणजे हे जे प्रतिनिधी होते ह्या 2 हे संस्थानांचे प्रतिनिधी, ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी आणि अल्पसंख्याक प्रतिनिधीमध्ये काय? स्त्रिया आणि कामगारांचा समावेश होता. हे जे 3 प्रकारचे प्रतिनिधी होते ते दोन्ही सभागृहात निवडले जायचे. म्हणजे या दोन्ही सभागृहात निवडल्या जाणारे यामधून या संस्थाने ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी व अल्पसंख्याक प्रतिनिधी यामधून या दोन्ही सभागृहावर सदस्य निवडल्या जायचे. त्यानंतर बघा आता मतदारसंघ. तर मतदारसंघाची विभागणी कशी होती? सर्वसाधारण, वर्गीय आणि खास म्हणजेच वर्गविशेषसुद्धा म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीने तीन गटामध्ये मतदारसंघाची विभागणी होती. आणि हे जे सदस्य निवडलेले होते ते कसे होते? बघा, हे सर्वसाधारण सदस्य जे होते ते कायदेमंडळ सदस्याकडून निवडले जात होते. त्यानंतर हिंदू, मुस्लिम, शीख हे प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडल्या जात होते. बघा, त्यानंतर आपण बघणार आहोत या कायद्यामधील मध्यवर्ती कार्यकारी मंडळ कसं होतं. तर मध्यवर्ती कार्यकारी मंडळ जे तिथं काय झालेलं आहे? द्विदल राज्य पद्धती लागू झालेली आहे. म्हणजे प्रांतांमधील जी द्विदल पद्धती होती ती नष्ट केली आणि केंद्रामध्ये किंवा मध्यवर्ती कार्यकारी मंडळामध्ये द्विदल पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आणि हा कारभार करण्यासाठी 3 ते 6 सदस्याचं एक मंडळ होतं.
आणि हे सदस्य जे या मंडळाचे ते कसे होते, हे सदस्य पदसिद्ध सदस्य असायचे आणि त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे पदसिद्ध सदस्य असले तरी त्यांना मतदानाचा अधिकार मात्र दिलेला नव्हता. आणि बघा या मध्यवर्ती कार्यकारी मंडळामध्ये 2 विभागामध्ये खाते विभागणी केली होती. एक म्हणजे राखीव खाते आणि दुसरं म्हणजे सोपीव खाते. तर बघा राखीव खात्यामध्ये काय काय होतं, संरक्षण, परराष्ट्र, आदिवासी, धर्म इत्यादी बाबी ज्या होत्या त्या राखीव खात्यामध्ये होत्या. आणि जे सोपीव खाते होते त्यामध्ये काय होतं, कमी महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलेला होता. आणि राखीव खात्याचा आणि हे जे सोपीव खाते होते या सोपीव खात्याचा कारभार मंत्रिमंडळाकडे असायचा. आणि हे राखीव खाते जे होते त्याचा कारभार गव्हर्नर जनरलकडे. कारभार कोणाकडे राहायचा, आणि त्यानंतर बघा आता हे जे सोपीव खाते होते यामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 10 असणार होती. आणि हे जे सोपीव खाते होते या सोपीव खात्यामधले जे सोपीव खात्याचा जो कारभार चालणार होता तो गव्हर्नर जनरलच्या देखरेखीखाली चालणार होता. त्यानंतर बघा आता या मध्यवर्ती कार्यकारी मंडळामध्ये गव्हर्नर जनरल, बघा इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मध्यवर्ती कार्यकारी मंडळ असेल तर तिथं गव्हर्नर जनरल, प्रांतिक कार्यकारी मंडळ असेल तर तिथे गव्हर्नर. म्हणजे ह्या पूर्ण भारताचा झाला गव्हर्नर जनरल. आणि गव्हर्नर हा काय झाला, मुंबई, मद्रास अशा प्रांतांसाठी किंवा प्रेसिडेन्सीसाठी गव्हर्नर. तर बघा गव्हर्नर जनरलचं स्थान काय होतं, या कायद्यानुसार एकूण कारभारावरील वर्चस्व कायम. म्हणजे गव्हर्नर जनरलचं जसं याआधी वर्चस्व होतं एकूण कारभारावर, तसं या कायद्यानं सुद्धा कायमच ठेवण्यात आलं. त्यानंतर आर्थिक सूत्रे ही गव्हर्नर जनरलच्या हातीच होती सर्व. त्यानंतर विधी सत्तेचा विशेषाधिकार, म्हणजे विधी सत्ता व आर्थिक हे विशेष अधिकार गव्हर्नर जनरलकडेच होते. तर अशा पद्धतीनं आपण हा गव्हर्नर जनरलचं स्थान बघितलं. आता त्यानंतर बघू आपण प्रांतिक व्यवस्था. आता ही झाली मध्यवर्ती कार्यकारी मंडळ आणि त्याची व्यवस्था. आता हे काय आहे, प्रांतिक व्यवस्था. आता इथं बघा, इथं प्रांतांना स्वायत्तता दिलेली आहे या कायद्यानं. आणि ब्रिटिश सरकार व मध्यवर्ती सरकारचा हस्तक्षेप करू नये. म्हणजे आता काय ठरलेलं होतं, प्रांतांना स्वायत्तता दिली, पण ब्रिटिश सरकार आणि मध्यवर्ती सरकार जे त्यांनी मात्र प्रांतांच्या कारभारामध्ये काय आहे, हस्तक्षेप करायचा नाही. त्यानंतर बघा आता हे प्रांतिक कायदेमंडळ. तर बघा काही प्रांतामध्ये कायदेमंडळ द्विगुयी होतं, तर काही प्रांतामध्ये एकगृही कायदेमंडळ होतं. तर द्विगुयी कायदेमंडळ कोणकोणत्या प्रांतामध्ये होतं, यूपी, बिहार, मुंबई, मद्रास हे झाले द्विगुयी. म्हणजेच मुंबई, मद्रास, बिहार आणि यूपीमध्ये द्विगुयी कायदेमंडळ अस्तित्वात होती. तर बघा आता त्यानंतर याचे हे प्रांतिक कायदेमंडळ कसं होतं, एक त्याच्यामध्ये होती विधान परिषद, त्यालाच म्हणतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, आणि हे वरिष्ठ सभागृह होतं. त्यानंतर होतं विधान परिषद, विधान परिषदेला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा कनिष्ठ सभागृह असं म्हणतात. आणि प्रांतिक कायदेमंडळाचे जे सदस्य होते ते काही सदस्य काय प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे तर काही सरकार नियुक्त असायचे. म्हणजे या जे कायदेमंडळाचे सदस्य असायचे त्यामधील काही सदस्य कसे असायचे, प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून यायचे, तर काही सरकारद्वारे नियुक्त. त्यानंतर अधिकार काय होते या प्रांतिक कायदेमंडळ ते बघू आपण. याचे अधिकार होते कायदे करणे, वार्षिक अंदाजपत्रक बनवणे, राज्य कारभारावर चर्चा इत्यादी अधिकार त्या कायदेमंडळाकडे होते. आणि याच कायद्यानुसार असं ठरलं होतं की जातीय निवाडा व पुणे करार पाळला जाणार होता. म्हणजेच हा जातीय निवाडा आणि पुणे कराराचं पालन करणं आवश्यक होतं. त्यानंतर प्रांतिक कार्यकारी सत्ता बघा. तर प्रांतिक कार्यकारी सत्तेमध्ये कशा पद्धतीची होती, प्रांतात द्विदल पद्धत नष्ट करण्यात आली. द्विदल पद्धत कशी काय केलेली आहे, नाहीशी केलेली आहे. आणि संपूर्ण जबाबदारीचं तत्त्व लागू केलेलं आहे इथं. कोणतं तत्त्व, संपूर्ण जबाबदारीचं तत्त्व. त्यानंतर सर्व मंत्री हे कसे असणार होते, लोकनियुक्त असणार होते. सर्व मंत्री लोकनियुक्त. त्यानंतर मुख्यमंत्री हा बहुमत प्राप्त पक्षातून गव्हर्नरद्वारे निवडला जाणार होता. म्हणजे आज जसं मुख्यमंत्र्याची निवड होते, म्हणजे बहुमतवाल्या पक्षाचा जसा मुख्यमंत्री असतो त्यावेळेस सुद्धा बहुमत प्राप्त पक्षाचा
पक्षातून गव्हर्नर मुख्यमंत्र्याची निवड करणार होता. त्यानंतर मंत्री कायदेमंडळास जबाबदार असणार होते, म्हणजे मंत्री हे कशाला कायदेमंडळाला जबाबदार होते. त्यानंतर अविश्वास ठराव जर संमत झाला तर मंत्रिमंडळाचा राजीनामा. या झाल्या प्रांतिक कार्यकारी सत्ता. आता बघा प्रांतांसाठी गव्हर्नर, तर गव्हर्नरचं स्थान कसं होतं, याच्यामध्ये स्वायत्तता दिली प्रांतांना, परंतु अंतिम निर्णायक सत्ता गव्हर्नरच्या हाती होती. म्हणजे प्रांतांना संपूर्ण स्वायत्तता दिली, परंतु अंतिम निर्णायक सत्ता ही गव्हर्नरच्याच हातात होती. त्यानंतर विधी सत्ता व कार्यकारी सत्तेचा विशेष अधिकारसुद्धा गव्हर्नरला होता. म्हणजे इथं जे कसं जवळपास हे गव्हर्नर जनरलचे अधिकार आणि गव्हर्नरचे अधिकार याचे जवळपास साम्यचे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा अध्यक्ष होता हा, म्हणजे प्रांतिक मंत्रिमंडळाचा जो मंडळ जे होतं त्यांचा काय असणार होता, हा गव्हर्नर तो अध्यक्ष होता. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा. म्हणजे गव्हर्नरनं आता काय करायचं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करायचा असं ठरवण्यात आलं होतं. आणि मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक सुद्धा नव्हता त्याच्यावर. त्यानंतर शांतता, सुव्यवस्था, अल्पसंख्याक हक्क, आणीबाणी इत्यादी बाबतीत एकट्यानं निर्णय घ्यायचे होते. म्हणजेच गव्हर्नरचे हे जे एकट्यानं निर्णय घ्यायचे ते कोणते होते, शांतता, सुव्यवस्था, अल्पसंख्याक हक्क, आणीबाणी इत्यादी बाबतीत एकट्यानं निर्णय घ्यायचा अधिकार गव्हर्नरला होता. भारत शासन अधिनियम या कायद्यानुसार कोणकोणत्या ऑथॉरिटीज, त्यानंतर काय काय नवीन स्थापन झालं, म्हणजेच कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या, त्यानंतर या कायद्यावर आपल्या राष्ट्रीय पुढाऱ्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भारत शासन अधिनियम हा पारित होण्याची कारणं या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलीच आहेत. का? कारण भारतीय जनतेमध्ये असंतोष होता. भारतीय जनतेचा असंतोष कमी करण्यासाठी काहीतरी सुधारणांचा हप्ता देणं गरजेचं होतं, म्हणून हा कायदा पारित करण्यात आला होता. आणि हा कायदा पारित करण्यात आला होता, तर या कशाच्या आधारावर पारित करण्यात आला होता, एकतर म्हणजे 3 गोलमेज परिषदा, श्वेतपत्रिका, त्यानंतर सायमन कमिशन, नेहरू अहवाल या सर्वांचा विचार करून हा कायदा पारित करण्यात आला होता. तर बघा आता आपण या कायद्यानुसार कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या ते बघू. तर बघा, फेडरल रेल्वे ऑथॉरिटी. बघा, या कायद्यानुसार फेडरल रेल्वे ऑथॉरिटी या संघटनेची स्थापना केलेली आहे. तर याची स्थापना केली, पण कशासाठी केली? कारण का रेल्वे अपघात चौकशीसाठी स्वतंत्र लवाद नेमण्याची तरतूदसुद्धा या ऑथॉरिटीनुसार करण्यात आली होती. आणि स्वतंत्र रेल्वेचा कारभार पाहणं हा या फेडरल रेल्वे ऑथॉरिटीचा उद्देश होता. म्हणजे आता काय होणार होतं की कायदेमंडळ व मंत्रिमंडळ याचा रेल्वेशी काहीही संबंध उरणार नव्हता. त्यानंतर बघा, या फेडरल रेल्वे ऑथॉरिटीमध्ये एकूण सदस्य जे होते ते किती होते? 7 सदस्य होते. आणि याच ऑथॉरिटीनुसार काय होतं, रेल्वेचा अपघात जर झाला तर चौकशीसाठी स्वतंत्र लवाद नेमण्याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली होती. आणि कायदेमंडळ व मंत्रिमंडळाशी तर काही संबंध नव्हताच. तर बघा आता त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ॲडव्होकेट जनरल. ॲडव्होकेट जनरल हे पदसुद्धा निर्माण करण्यात आलं होतं. कशासाठी निर्माण करण्यात आलं होतं हे पद? तर बघा, गव्हर्नर जनरलला मदत करणे. म्हणजे गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी ॲडव्होकेट जनरल नावाचं नवीन पद 1935च्या कायद्यानं निर्माण करण्यात आलं होतं. आणि हा जो ॲडव्होकेट जनरल जो होता तो त्याचं कार्य काय होतं? संघराज्य आणि त्यानंतर प्रांत यांच्या हिशोबावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे आज जसं आपल्या भारतामध्ये कॅग जसा संघराज्य व राज्य यांच्या हिशोबावर नियंत्रण ठेवतो, तशाच पद्धतीनं हा ॲडव्होकेट जनरलसुद्धा काय होता? संघराज्य व प्रांत यांच्या हिशोबावर नियंत्रण ठेवणार होता. त्यानंतर काय होतं बघा, याच ॲडव्होकेट जनरलच्या याच मुद्द्यामध्ये मध्यवर्ती कायदेमंडळास
कायदेविषयक सल्ला देणे. आणि हा ॲडव्होकेट जनरल जो होता तो काय करणार होता, आता मध्यवर्ती कायदेमंडळास कायदेविषयक सल्ला देणे हे कामसुद्धा त्याच्यावर सोपवण्यात आलेलं होतं. आणि याची जी नेमणूक होती तर ती नेमणूक ही कोणाद्वारे केली जाणार होती, इंग्लंडच्या राजाद्वारे नेमणूक केली जाणार होती. तर अशा पद्धतीनं आता आपण ॲडव्होकेट जनरल, फेडरल रेल्वे ऑथॉरिटी याविषयी माहिती बघितली. यानंतर आता आपण त्यासमोरचा मुद्दा म्हणजेच फायनान्शियल हा जो होता फायनान्शियल ॲडवायझरी हा काय होता, अर्थ सल्लागार होता, एक अर्थविषयक सल्लागार होता. आणि याचं कार्य काय होतं, मध्यवर्ती कायदेमंडळ व गव्हर्नर जनरल यांना काय करायचा, तो सल्ला देण्याचं कार्य त्याच्यावर सोपवण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा संघ राज्य न्यायालय सुद्धा स्थापन झालेलं होतं. आता संघ राज्य न्यायालय हे कसं याची रचना कशी होती, तर याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश होता व 6 इतर न्यायाधीश. आता हे एकूण न्यायाधीश संख्या किती झाली, एकूण झाली इथं 7. म्हणजे संघ राज्य न्यायालयामध्ये एकूण 7 न्यायाधीश होते. त्यानंतर बघा हे जे न्यायालय, या न्यायालयानं काम कधी सुरू केलेलं आहे, ऑक्टोबर 1937 किंवा 1 ऑक्टोबर 1937 पासून या संघ राज्य न्यायालयाचं काम किंवा कार्य सुरू झालेलं आहे. परंतु हे बघा प्रश्न असा येतो की कोणत्या कायद्यानुसार संघ राज्य न्यायालय स्थापन झालं, तर स्थापन कधी कोणत्या कायद्यानुसार झालं, 1935च्या. आणि कोणत्या वर्षी याने कामाची सुरुवात केली, तर 1937ला. म्हणजे हे दोन्ही मुद्दे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आता याचं कार्य काय होतं, संघ राज्य न्यायालयाचं उच्च न्यायालयाच्या विरोधात अपील केलेल्या खटल्यावर निर्णय देणे. म्हणजे आज जसं उच्च न्यायालय असतं तसं त्या काळीसुद्धा काय होते, प्रांतीय न्यायालय होते. प्रांतीय न्यायालयाकडून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जर अपील केलेली असेल तर त्या खटल्यावर निर्णय देण्याचं कार्य कोण करायचं, तर उच्च न्यायालय करायचं. म्हणजेच हे संघ राज्य न्यायालय करायचं. परंतु आता ह्या न्यायालयात म्हणजे संघ राज्य न्यायालयात जाण्याआधी एक अटसुद्धा होती. आणि ती अट म्हणजे कोणती होती, गव्हर्नर जनरलची संमती आवश्यक होती. म्हणजे गव्हर्नर जनरलला जर असं वाटलं की संघ राज्य न्यायालयामध्ये खटला चालवावा तरच तो खटला संघ राज्य न्यायालयाकडे दाखल केला जाऊ शकत होता. त्यानंतर अजून हे संघ राज्य न्यायालय जे तर त्या संघ राज्य न्यायालयाचं अजून एक कार्य होतं. काय होतं, तर संघ राज्य घटनेबाबत शंका उद्भवल्यास निर्णय देणे. म्हणजे संघ राज्याची घटना होती, त्या घटनेबाबत जर काही शंका किंवा अस्पष्ट मुद्दे निदर्शनास आले तर त्याविषयी निर्णय देण्याचं कार्य कोणाचं होतं, संघ राज्य न्यायालयाचं होतं. आणि बघा त्यानंतर हे जे न्यायालय आहे ते 1950ला सर्वोच्च न्यायालयात रूपांतर झालं. म्हणजे आजचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्या आधी हे संघ राज्य न्यायालय होतं. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि भारताची घटना अंमलात आल्यानंतर याच न्यायालयाला कोणत्या रूपात रूपांतर झालेलं आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता त्यानंतर संघ राज्य न्यायालय जे होतं त्यामध्ये जे न्यायाधीश होते, हा एक मुख्य न्यायाधीश आणि 6 इतर न्यायाधीश असे एकूण 7. तर यांच्या नेमणुका व बढती ही इंग्लंडच्या राजाकडून केल्या जात होती. म्हणजे यांच्या नेमणुकीचा आणि बढतीचा अधिकार कोणाला होता, इथं इंग्लंडच्या राजाला होता. त्यानंतर बघा आता मित्रांनो आपण फेडरल रेल्वे ऑथॉरिटीज बघितलं, ॲडव्होकेट जनरल विषयी माहिती बघितली. त्यानंतर फायनान्शियल ॲडवायझरी म्हणजे अर्थ सल्लागार याविषयी सुद्धा माहिती बघितली. त्यानंतर संघ राज्य न्यायालय सुद्धा बघितलं. आता आपण बघू या कायद्यावर वेगवेगळ्या आपल्या राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते बघणार आहोत. तर बघा आता सर्वप्रथम इथं दिलेलं आहे पंडित नेहरू. तर पंडित नेहरू यांची प्रतिक्रिया काय होती, अनेक नियंत्रणे असलेले परंतु इंजिन नसलेले यंत्र. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांची प्रतिक्रिया काय होती या कायद्यावर, तर ही एक काय पोकळ लोकशाही आहे. ही काय आहे, एक पोकळ लोकशाही आहे. त्यानंतर मोहम्मद अली जिना यांनी काय प्रतिक्रिया दिली, यांनी निरुपयोगी कायदा, म्हणजेच जिन्ना यांना काय वाटलेलं होतं या कायद्याविषयी, हा एक निरुपयोगी कायदा आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण भारत शासन अधिनियम 1935,
भाग 3मध्ये या फेडरल रेल्वे अथॉरिटीज, ॲडव्होकेट जनरल, फायनान्शियल ॲडवायझरी, संघ राज्य न्यायालय, त्यानंतर आपल्या राजकीय नेत्यांची या कायद्यावर प्रतिक्रिया इत्यादी बाबी बघितल्या. तर आता आपण या भागामध्ये भारत शासन अधिनियम 1935 या कायद्याचं मूल्यमापन करणार आहोत. आणि त्यानंतर हा जो कायदा आहे 1935चा भारत शासन अधिनियम, किंवा याला प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा असं सुद्धा म्हणतात. याच कायद्याला काय म्हणतात? प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा. असं सुद्धा या कायद्याला म्हटलं जातं. तर बघा, मूल्यमापन, त्यानंतर प्रांतीय निवडणुका 1937मध्ये या कायद्यानुसार घेण्यात आलेल्या, आणि या कायद्याचा अपवाद किंवा दोष काय होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आता सर्वप्रथम मूल्यमापन. आता हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये कशाची तरतूद होती? जबाबदारीचे तत्व व प्रांतिक स्वायत्तता. ही या कायद्याची काय होती? वैशिष्ट्य होती. म्हणजे हे या कायद्यामध्ये नमूद केलेलं होतं. परंतु मुद्दा असा होता की हे जबाबदारीचे तत्व आणि प्रांतिक स्वायत्तता जी दिलेली होती प्रांतांना, त्याच्यावर गव्हर्नर जनरल व मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची बरीच बंधनं होती. त्यामुळं हे अर्थहीन बनलं. हे तत्व जे ते काय बनलं? अर्थहीन बनलं. कारण याच्यावर गव्हर्नर जनरल व मध्यवर्ती कार्यकारी मंडळ यांचं बरेच बंधनं असल्यानं अर्थहीन बनलं. त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या विशेष अधिकारामुळे प्रांतांना स्वायत्तता अशक्य. बघा, गव्हर्नर जनरल या कायद्यामध्ये विशेष अधिकारांची तरतूदसुद्धा पहिल्यासारखीच कायम होती. मग त्या विशेष अधिकारामुळे काय होतं? प्रांतांना स्वायत्तता मिळणं ही एक अशक्य गोष्ट होती. कारण जोपर्यंत गव्हर्नर जनरलचे विशेष अधिकार रद्द केले जात नाही तोपर्यंत प्रांतीय सरकार काय स्वतः निर्णय घेऊन विधायक कामं स्वतःच्या मनासारखं करू शकणार नव्हते. तर बघा, त्यानंतरचा मुद्दा जो येतो संस्थानिकांचा असहकार. आणि म्हणजे संस्थानिकांनी काय केलेलं आहे? या कायद्याविषयी असहकार पुकारलेला आहे. म्हणजे संस्थानिक संघ राज्यामध्ये सामील होण्यासाठी तयार नव्हते. आणि हा जो असहकार पुकारला त्यामुळे संघ राज्य या कल्पनेस काहीच अर्थ उरला नाही. म्हणजे संघ राज्यामध्ये संस्थानिक सामील होण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळं संघ राज्य ही कल्पना एक निरर्थक ठरली होती. त्यानंतर प्रांतात द्विदल पद्धतीतील दोष, केंद्रातील द्विदल पद्धतीत. बघा, 1919च्या कायद्यानं प्रांतांमध्ये द्विदल पद्धत लागू करण्यात आली होती. आता 1935च्या कायद्यानं प्रांतातील द्विदल पद्धती रद्द करून केंद्रामध्ये द्विदल पद्धत अंमलात आली होती. परंतु आता ही जे प्रांतामध्ये द्विदल पद्धती होती म्हणजे ह्या पद्धतीतील दोष हे केंद्रातील द्विदल पद्धतीत सुद्धा होते. म्हणजे हे जे मागचे जे दोष होते या आधीचे तेच दोष समोरसुद्धा तसेच दिसून येत होते. त्यानंतर केंद्रात हा कायदा लागू नसल्याने ब्रिटिश सरकारचे वर्चस्व. बघा, या कायद्याचं नाव प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा आहे. आणि प्रांतांना स्वायत्तता देणं आणि प्रांतातील द्विदल पद्धती नष्ट करणं हे या कायद्याचं वैशिष्ट्य होतं. परंतु हा कायदा केंद्रात लागू नव्हता. त्यामुळं काय झालं? ब्रिटिश सरकारचे कायम वर्चस्व तसंच राहिलं. त्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ तरतुदीमुळे जनमत विभागणी. तर बघा, 1909चा कायदा आपण याआधी बघितलेला आहे. त्यानंतर 1919चा कायदा बघितलेला आहे. 1919च्या कायद्यात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती. त्यानंतर 1919च्या कायद्यामध्ये परत इतर अल्पसंख्याक शीख त्यानंतर दलित शीख वगैरे अशी मतदारांची विभागणी केली आणि त्यामुळं फुटीरतावादास चालना मिळाली होती. म्हणजे काय झालेलं आहे? स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद ही प्रत्येकासाठी केल्यामुळं काय झालेलं आहे? जनमताची जी ती विभागणी झाली आणि हा सर्वात मोठा याचा दोष होता. त्यानंतर बघा, भारतीय शासन अधिनियम 1935 या कायद्यानुसार प्रांतांमध्ये निवडणुकासुद्धा घेण्याचं ठरलं होतं. आता प्रांतांमध्ये निवडणुका घेण्याचं ठरलं ते वर्ष होतं 1937चं. आता बघा, INC म्हणजेच काय? इंडियन नॅशनल काँग्रेस. INC म्हणजे काय? इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि यालाच काय म्हणतात? राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रसभा.
तर बघा, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभा ही जे या निवडणुकीनुसार सर्वात मोठा पक्ष ठरली, म्हणजे विजयी झाली. ती विजयामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस होता. तर बघा, आता या इंडियन नॅशनल काँग्रेसमधनं 6 प्रांतामध्ये बहुमत मिळून सरकार स्थापन केलेलं होतं. आणि ते जे 6 प्रांत होते ते कोणते होते? यूपी, उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहारमध्ये सुद्धा, त्यानंतर ओरिसा, ORS म्हणजेच ओरिसा, MP म्हणजे मध्य विभाग किंवा मध्य प्रदेश, आणि मुंबई म्हणजे आजचा महाराष्ट्र म्हणजे त्यावेळेस मुंबई प्रांत होता. त्यानंतर मद्रास प्रांत, म्हणजे असे एकूण या 6 प्रांतांमध्ये काय झालेलं आहे? बहुमत मिळालेलं आहे. आणि या 6 प्रांतांमध्ये सरकारसुद्धा स्थापन केलेलं आहे. त्यानंतर वायव्य सरहद प्रांत व आसाममध्ये संमिश्र सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस जी राष्ट्रीय सभा होती किंवा राष्ट्रसभा होती, तिनं काय केलेलं आहे? वायव्य सरहद प्रांत व आसाम यामध्ये काय केलेलं आहे? संमिश्र सरकार किंवा युतीचं सरकार स्थापन केलेलं आहे. त्यानंतर बघा, जनहितासाठी विधायक कार्य करण्याची संधी मिळाली. बघा, आता या निवडणुका झाल्यानंतर ही जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, हिनं 6 प्रांतांमध्ये सरकार स्थापन केले आणि भारतीय नेत्यांचीच ऑलरेडी संमिश्र सरकारे पण स्थापन झाली. परंतु काय होतं? भारतीयांच्या हाती कारभार आल्यामुळं आणि भारतीय लोकांना कायदे करण्याचा व कारभार करण्याचा अधिकार मिळाल्यामुळं काय झालेलं आहे? जनहितासाठी विधायक म्हणजे चांगल्या प्रकारचे कार्य करण्याची एक संधी मिळाली होती. आणि ते विधायक कार्य कोणती होती? प्राथमिक शिक्षण, औद्योगिक वेतन, कुटीर उद्योगात चालना, शेतकऱ्यास कर्ज सवलत, अशा प्रकारची विधायक कार्य करण्यासाठी काय केलेली आहे? त्यांना संधी मिळाली होती. त्यानंतर बघा, या निवडणुकीनंतर राजकीय कायद्यांची सुटका केली. म्हणजेच राजकीय कैदी जे होते ते त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांची जी संपत्ती जप्त केलेली होती किंवा मालमत्ता जप्त केली होती ती सुद्धा त्यांना काय दिलेली आहे? परत करण्यात आलेली आहे. आता बघा, आपण हे मूल्यमापन मुद्दा बघितला, त्यानंतर प्रांतीय निवडणुका 1937 बघितलं, त्यानंतर आता अपवाद बघू. आता या कायद्यामध्ये या ज्या निवडणुका होत्या याचे किंवा या कायद्याचे अपवाद काय? तर बघा, UP व बिहार मंत्रिमंडळाचे राजीनामे. कारण काय झालं होतं? 1939ला जे जागतिक दुसरं महायुद्ध म्हणजेच वर्ल्ड वॉर 2 सुरू झाला होता आणि त्यानंतर ब्रिटिशांनी घोषणा करण्यात आली की भारत इंग्लंडच्या बाजूनं युद्धात सामील होत आहे. म्हणजे हे जे भारतीय मंत्रिमंडळ किंवा हे जे लोक आहे भारतीयांचा विचार न घेताच तशी घोषणा केल्यामुळं काय झालेलं आहे? मंत्रिमंडळांनी राजीनामे दिलेले. आणि नंतर काय होऊ लागलं? या कायद्यात काही दोष होते, म्हणजे 1935च्या कायद्यात जे दोष होते ते दोष दिसू लागले होते. त्यानंतर बघा, आता हे जे भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात 2 मोठे पक्ष होते महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट पक्ष, मोठे पक्ष आणि महत्त्वाचे, ते म्हणजे मुस्लिम लीग, ML म्हणजे मुस्लिम लीग आणि INC म्हणजेच राष्ट्रीय सभा. परंतु या दोन्ही पक्षाचं काय होतं? पहिल्यापासून म्हणजे एकमेकांशी जुळत नव्हतं. त्यामुळं हे मतभेद ह्या निवडणुकीनंतर सुद्धा कायम दिसून येत होते. आणि त्यामुळं काय होतं? म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होत होता. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आज आपण भारत शासन अधिनियम किंवा प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, या कायद्याचं मूल्यमापन, प्रांतीय निवडणुका, त्यानंतर याचे अपवाद इत्यादी घटक बघितले. तर बघा, भारत शासन अधिनियम 1935 यालाच प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा असं सुद्धा म्हणतात. तर आता प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा जो होता याची महत्त्वाची मुद्दे बघणार आहोत आपण. तर बघा, 1861ला प्रारंभ झालेल्या संवैधानिक प्रक्रियेचे अंतिम चरण. तर बघा, भारतीय परिषदांचा कायदा 1861 आणि भारतीय परिषदांचा कायदा 1892, म्हणजेच इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 व इंडियन कौन्सिल ॲक्ट 1892, ह्या कायद्यांद्वारे काय होतं? भारताच्या संवैधानिक प्रक्रियेची सुरुवात झाली होती. परंतु आता ह्या प्रक्रियेचा शेवट जो आहे तो 1935चा अधिनियम म्हणजेच प्रांतिक स्वायत्ततेच्या कायद्यानं झालेला आहे. म्हणजेच हे काय होतं? त्या प्रारंभ झालेल्या संवैधानिक प्रक्रियेचं एक अंतिम चरण होतं. त्यानंतरचा मुद्दा आहे ब्रिटिशांचे भारतावर शासन कायम ठेवण्याचा शेवटचा प्रयत्न. बघा, याआधी ब्रिटिशांनी विविध कायदे केले. 1813चा कायदा केला, 1853चा केला, 1833चा, 1861, असे विविध कायदे केले आणि भारतावर
शासन कायम ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. परंतु आता या कायद्यानुसार हा ब्रिटिशांचा भारतावर शासन ठेवण्याचा हा काय होता, शेवटचा प्रयत्न होता. त्यानंतर संघीय व्यवस्था अस्तित्वात आली नाही. संघीय व्यवस्था अस्तित्वात आली नाही, कारण या कायद्याची तरतूद काय होती, तर एक संघराज्य स्थापन करणं, म्हणजेच संस्थाने व ब्रिटिश भारत मिळून काय करायचं होतं, संघराज्य स्थापन करायचं होता, एक संघ स्थापन करायचा होता. परंतु संस्थानिकांनी काय केलेलं आहे, असहकार पुकारला आणि संघराज्यामध्ये सामील होण्याचं नाकारलं. त्यामुळं काय झालं, हे संघीय व्यवस्था अस्तित्वात आली नाही. त्यानंतर प्रांतिक स्वायत्तता 1937ला प्रारंभ व 1939ला संपुष्टात. तर बघा 1935च्या कायद्यानुसार 1937मध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तर ह्या प्रांतांमध्ये जे झालेल्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांनुसार इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेनं 6 प्रांतांमध्ये बहुमत मिळवून सरकार स्थापन केलं आणि जिथं बहुमत मिळालं नाही अशा प्रांतांमध्ये काय केलेलं होतं, संयुक्त सरकार स्थापन केलेलं होतं. परंतु 1939ला काय झालं, दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी घोषणा काय केली की भारत हा इंग्लंडच्या बाजूनं युद्धात सामील झालेला आहे. परंतु कोणत्याही भारतीय नेत्यांशी चर्चा न करता भारताला बळच युद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूनं ओढल्या गेलं होतं. आणि त्याचप्रमाणे काय होतं, राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये सतत मतभेद असायचे. या मतभेदांमुळे काय व्हायचं की ह्या मंत्रिमंडळातील जे मंत्री होते त्यांना काम करण्यास अडथळा निर्माण व्हायचा. त्यामुळं या 1939ला त्या मंत्रिमंडळांनी काय केलेलं आहे, राजीनामे दिलेले. म्हणजेच प्रांतिक स्वायत्तता स्वायत्ततेचा काय झालेला आहे, अंत झाला किंवा प्रांतिक स्वायत्तता संपुष्टात आली. त्यानंतर 1858च्या कायद्याने स्थापन केलेली भारतीय परिषद समाप्त. बघा 1858चा कायदा म्हणजेच 1858ला काय केलेलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं सत्ता जाऊन भारतावर ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली होती. आणि ब्रिटिश पार्लमेंटनं काय केलेलं होतं, आता ब्रिटिश राणी आणि पार्लमेंट यांचं प्रत्यक्ष या कायद्यानुसार काय झालेलं होतं, भारतावर नियंत्रण आलेलं होतं किंवा भारताचं प्रशासन ब्रिटिश पार्लमेंट आणि राणीच्या हातात गेलेलं होतं. त्यामुळे त्यांनी भारतीय परिषद निर्माण केली होती आणि भारतीय परिषद आता या कायद्यानं काय केलेली आहे, समाप्त केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर म्हणजे या कायद्यानुसार 10% लोकांना मताधिकार मिळाला फक्त. आता बघा जर लोकशाही असेल तर लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार असतो. परंतु इथे फक्त 10% लोकांना मताधिकार मिळालेला आहे. म्हणजेच ह्या मताधिकार इतकं कमी मिळण्याचं कारण काय होतं, एक तर म्हणजे शैक्षणिक पात्रता, त्यानंतर कर भरणे, अशा विविध पात्रता काय केलेल्या होत्या, ठरवलेल्या होत्या. त्यामुळं काही लोकांनाच मताधिकार, फारच थोड्या लोकांना मताधिकार मिळालेला आहे. अशा पद्धतीनं हा मताधिकार फक्त 10% लोकांना मिळाला. त्यानंतरचा मुद्दा संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग सुद्धा आहे. त्यानंतर 2 राज्य मिळून काय असतो, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग असतो. इथं काय संयुक्त प्रांतीय लोकसेवा आयोग आहे. म्हणजेच या तरतुदी अशा या कायद्यानुसार केलेल्या होत्या. त्यानंतर बघा त्यानंतरचा मुद्दा रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना काय झालेली आहे, कशासाठी झालेली आहे, चलन नियंत्रण व पतनियंत्रणासाठी. म्हणजे चलन नियंत्रण आणि पतनियंत्रणासाठी RBIची किंवा रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा या कायद्याने झालेली आहे. त्यानंतरचा मुद्दा म्यानमार बरार अदन म्हणजेच दीवदमन, त्याला एकत्रितरित्या काय म्हणत होते, अदन म्हणत होते. हे काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. बघा 1935च्या कायद्यानुसार म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला होता. त्यानंतर अदन दीवदमन हे भाग काय केलेले या कायद्यानुसार वेगळे करण्यात आलेले. त्यानंतरचा मुद्दा वर्तमान राष्ट्रपतीचा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार 1935च्या कायद्याने प्रेरित. म्हणजे सध्याचे आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांचा जो अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तो या कायद्याच्या आधारावर निर्माण करण्यात आलेला आहे किंवा या कायद्यानं प्रेरित आहे. त्यानंतर संघराज्य स्थापन होऊ शकले नाही का, तर कारण संस्थानांना यांनी काय संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी
असहकार करला होता, म्हणून संघराज्य स्थापन होऊ शकले नाही. तर अशा पद्धतीनं हा 1935च्या कायद्याचा शेवटचा व्हिडिओ होता. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.